साधारणतः आष्टी मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातली आणि नगर भागातली बरीचशी मंडळी या ठिकाणी असल्यामुळं त्यांना आम्ही विचारलं तर प्रवीण भालेकर हे सतत आमचे प्रश्न सोडवत असतात अशा पद्धतीचं उत्तर आमच्या लोकांकडनं त्या ठिकाणी मिळतं। कोरोनाच्या कालावधीमध्ये इथं तर लोकांची सेवा केलीच, पण ज्यावेळेस आमचे लोक म्हणले की आम्हाला गावाकडे जायचं आहे तर गावाकडे जाण्याची सुद्धा सुविधा ही प्रवीण भाऊंनी त्या कालावधीमध्ये आमच्या लोकांना केली। आणि काय चालू आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये मी सुद्धा काम त्यावेळेस केलं होतं। तर आलेले लोक हे त्यांना या जिल्ह्यातून निघाल्याच्या नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्रास, तिथून आमच्या जिल्ह्यामध्ये येताना सुद्धा त्रास। ते पोलीस जे थांबलेले असायचे किधर से आए इधर किधर जा रहा, म्हणजे नसलेला उपद्व्यापच। आणि अशी पाळी लोकांच्या वरती आली। अक्षरशः शांताराम भाऊजी, इथून आलेले लोक पाय पाय लोक आले आणि त्यावेळेस डीसीपी ढाकणे साहेब होते, त्यांनी खूप मदत आमच्या इकडच्या लोकांना सुद्धा केली। नगरला जे एसपी होते त्यांनी मदत केली। आणि आमचे लोक जे सुरुवातीला रुपीनगर आणि या भागामध्ये आले ते हमालीच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आली। जास्तीत जास्त लोक आमचे साधारणतः अजूनही आमच्या डोंगरकिनी आणि परिसरातल्या ज्या वाड्या आहेत त्यातले लोक आजही इतर कारखान्यावरती सुद्धा हमालीचा व्यवसाय करण्यासाठी अगदी सुरतपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जातात। माथाडी कामगार म्हणून आमचे लोक सुरुवातीला आले। नंतरच्या कालावधीमध्ये जालिंदरराव सगळे हे माझे मित्र, त्यांनी या व्यवसायामध्ये वेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं। आणि आज आमचे लोक सुद्धा फक्त हमालीत किंवा माथाडीमध्ये राहिलेले नाहीत, आता आमचे लोक ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये चालले। आमचे लोक त्या ठिकाणी ह्या जालिंदररावांनी केलेल्या व्यवसायामध्ये सुद्धा पॅकेजिंग वगैरे असे सुद्धा शब्द आमच्या लोकांना आता कळायला लागलेले आहे। आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत। काही आमचे लोक रिक्षा सुद्धा चालवतात, काही भाजीपाल्याचा सुद्धा व्यवसाय करतात। आणि आता जे सुरुवातीला ज्यांचा आजोबा इथं माथाडी कामगार म्हणून आला त्याचा नातू आता IT क्षेत्रापर्यंत सुद्धा आमचे काही मुलं गेली। आमचे लोक इथं राहत असतील या वाडीमध्ये रुपीनगरामध्ये, परंतु त्यांचा नातू आता 15-15, 20-20 मजली बिल्डिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जायला लागलाय। त्याचं कारण इथं येऊन पोटाला चिमटा घेऊन लेकरं बाळं जे शिकवली, इथं आल्याच्या नंतर आमच्या माय मावल्यांनी त्यांना व्यवस्थितरित्या शिक्षण घे, तुझ्या वडिलांची आणि आमची तारंबळ आहे परंतु तुझ्या आयुष्यामध्ये मात्र तारंबळ होऊन देऊ नको याची शिकवण दिल्यामुळं आमची ही मुलं बाळं चांगली शिकली। त्याला सुद्धा ही पंचक्रोशी हा परिसर निश्चितपणे त्या ठिकाणी कारणीभूत झालेला आहे। त्याच्यामुळं प्रवीण भाऊ तुम्ही तर काम करताच, शांताराम भाऊजी काम करतातच, आता आमच्या वर्णेकरताई आणि शिवानीताई सुद्धा या ठिकाणी आमची कामं करणार आहे। सगळंच काही कामावरती चालतं अशातला भाग नाही, नुसतं कामावरती। काही काही उमेदवार असे सुद्धा तयार होतात, निवडणुकीच्या आधी महिना 2 महिने फेसबुक व्हॉट्सअप सगळं काय चालवायचं, सोशल मीडिया याऊ ठाऊ 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 हम ऐसो करेंगे तैसो करेंगे। अरे काय उमेदवार आणि काय तारा, आणि ह्या हमने ऐसा किया ना आता हम तैसा करेंगे। बार हाँगकाँग करून टाकते रुपीनगर, हाँगकाँग पेक्षा सुद्धा मोठ्या बिल्डिंग आमच्या इथं उभा करून देतील। यांनी निवडणुका जिंकता येत नाहीत। निवडणुकीमध्ये जिंकायला तुम्हाला सांगतो लोकात राहावं लागतं, सुखात राहावं लागतं, दुःखात राहावं लागतं।
लोकांचं काय दुःख आहे काय नाही सगळंच काही वाटून घेता येत नाही, परंतु त्यातनं मार्ग काढणारी जी माणसं असतात तीच इथं निवडून येत असतात, बाकीच्यांचं काही काम नाही. आणि सतत संपर्कात राहिलेला माणूस पाहिजे. अचानकपणे आणि नुसत्या पैशावरती पाण्यावरती जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मला वाटतं पिंपरी चिंचवडचे 128 वार्ड हे टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी ह्यांनी वाटून घेतले असते. इथं तुझी सून उभा कर, त्या तिकडं माझा जावई उभा करतो, त्याच्या पलीकडं माझी नातसून उभा करतो, असे सगळे माणसं उभा राहिले असते. आणि 128चे 128 माणसं उद्योगपतींच्या तुम्हाला सांगतो घरातले निवडून आले असते. पण निवडून येतात का? नाही. आता काही काही लोक म्हणतात इतकं आणि आम्ही असं करू. लोक म्हणतात बर, नाही तर कुणीच कोणाला म्हणत नाही. बरेच उमेदवार असं असतात निवडणुकीच्या आधी कधीच कोणाचं काम करायचं नाही काय नाही, जनता जनार्दन मी उभा राहू का असं विचारायला येते. आता लोक उभा राहू का विचारल्यावर प्रवीण भाऊ लोक म्हणतात तुमच्याशिवाय तर पर्यायच नाही, तुमच्या इतका चांगला उमेदवारच नाही. असं का? मग मी उभा राहतो. त्याला उभा करतील, त्याचा खर्चा पाणी करतील, तो जे जे म्हणेल त्याला बिलकुल कोणी नाही म्हणत नाही. पण मतदानाच्या वेळेस त्याला मतदानच पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. का लोक विनाकारण मतदान करत नाही? मतदान देणं म्हणजे मत देणं आहे, आपलं स्वतःचं मन देणे. 5 वर्षासाठी मन देतो तो मायबाप, त्याचं ते अमूल्य आहे, बहुमूल्य मतदान आहे. आणि ते मतदान करताना माणूस फार विचार करून मतदान करतो, असं तसं मतदान करत नाही. आमच्या देशामध्ये म्हणतात अडाणी माणसं आहेत. माणसं शिक्षणाने अडाणी असते, पण मतदानाच्या बाबतीत अजिबात निरक्षर नाही, तो पक्का साक्षर मतदार आहे. मतदार फार विचार करून. आणि आत्ताची तरुण पिढी ते मोबाईलमुळे याच्यामुळे एवढी हुशार झाली. जर काय आम्ही स्टेजवरून लय गप्पा मारायला लागलो की ते हळूच म्हणतो याच्या इतका मूर्ख माणूस कोणीच नाही. खाली लगेच कमेंट करायला सुरुवात तयारच असतात गडी. का? विनाकारण माझं मत आहे की काहीही गप्पा मारू नये, जेवढं होतंय तेवढंच हो म्हणलं पाहिजे. मी तुमचं हे करतो ते करतो असे काही आश्वासनं देऊन लोक मतं देत नाही. जेवढं होईल तेवढं. आणि आता या भागामध्ये माझं मत असं आहे की जे 3ऱ्यांदा आमदार झालेत महेशदादा लांडगे साहेब, पहिल्या टर्मला नारळावरती झाले, दुसऱ्या टर्मला त्यावेळेस ते 16,000 मतांनी आले, दुसऱ्यांदा निवडून येताना ते 78,000 मतांनी निवडून आले, आणि तिसऱ्यांदा आत्ता निवडून येताना 65,000 मतांनी निवडून आले. 65,000 मतानं शहरी भागामध्ये निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिसऱ्यांदा निवडून येणं तर खूप अवघड असतं. आदरणीय शांताराम भाऊ, तुम्ही सुद्धा आता 3ऱ्यांदा लढताय, मी पण 3-3, आता माझी 5वी टर्म आहे, त्याच्यामुळं आमचं गंडांतर पुढं ढकललेलं आहे. परंतु हा तुमची मी 5वी, त्याच्यामुळं 3ऱ्या टर्मला जे महेशदादा लांडगे साहेब निवडून आले, यावेळेस तर अशा अफवा होत्या आमच्या इकडं गेलं पडलं. म्हणलं महेशदादा खाल्लास? काहीच नाही. म्हणले गेला? म्हणलं हो. पडलं? हो. खाल्लास? खाल्लास म्हणजे महेशदादाच खाल्लास. अशा पद्धतीच्या वावड्या आमच्या इथपर्यंत सुद्धा आल्या. झालं का खल्लास? नाही. 65,000 मताधिक्यानं लोकांनी त्यांना निवडून दिलं. आणि आता यावेळेची परिस्थिती आहे, मी पिंपरी चिंचवड सगळ्या भागामध्ये फिरलो, एकंदरीत चित्र पाहिलं. तो पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रवीण भाऊ आपण जे जुन्या पक्षामध्ये होतो
साधारणतः या भागातले गावकरी जे आहेत, मूळ गावकी, हे गावातले लोक आपण ज्या जुन्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाकडे साधारणतः लोकांचा कल होता. पण यावेळेस मात्र उलटं चित्र दिसतंय. जे प्रभावी माणसं आहेत, ताकदीचे माणसं आहेत, मूळ गावातले माणसं आहेत, आमच्या सीतारामजी भालेकरांच्या कुटुंबातले माणसं इथं आहेत, हे सगळेच्या सगळे. मी त्यांच्याही घरी गेलतो आज. म्हणलं कसं काय बदल झालाय. बराटेंच्या इथं गेलो होतो. त्यांना म्हणलं काय चेंज झालाय. नाही म्हणले सगळ्याच लोकांचा कल इकडं झालाय. म्हणलं भोसरीमधला का कल झाला असा. तर ते म्हणले मूळ गावकरी सुद्धा जे इकडे सरकलेत त्याचं एकमेव कारण आहे महेश दादा लांडगे यांचं नेतृत्व. म्हणलं का. म्हणले सतत संपर्कात आहे माणूस. रात्रीच्या 2 वाजता फोन लावा, महेश दादा असं आहे. महेश दादा 100 मुख्यमंत्री, त्यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून महेश दादा आहे. आणि नगरविकास खातं जे 2014ला आदरणीय फडणवीस साहेबांकडे होतं, ज्या वेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, नगरविकास विभागाचं वर्षाचं बजेट होतं 5,000 कोटी रुपयाचं. 5,000 कोटीपेक्षा 1 रुपया सुद्धा कधी जास्तीचा मिळाला नव्हता. परंतु आज नम्रपणे तुम्हाला सांगतो, या खात्याचं बजेट आता 50,000 कोटी रुपये झाले. आणि केंद्राचे पैसे सुद्धा वेगळे. तुम्ही बघा, शहरामधली मेट्रो असेल, शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट झाली पाहिजे, रस्ते नीटनाटके झाले पाहिजे. याची सुरुवात कधीपासून झाली तर ती 2014 पासून झाली. मधल्या कालावधीमध्ये जनादेश लोकांनी दिला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 2019ला निवडून दिलं. मग निवडून आल्याबरोबर आत्ताची उबाठा आणि तत्कालीन शिवसेना यांनी अंग काढून घेतलं आणि नको तिकडंच घुसले आणि दुसऱ्या 2 पक्षाला घेऊन स्वतःच मुख्यमंत्री झाले. लोकांनी मतदान दिलं होतं की पहिली 5 वर्ष फडणवीसांनी चांगलं काम केलंय, पुढची 5 वर्ष सुद्धा त्यांनाच दिली पाहिजे म्हणून लोकांनी मतदान केलं. पण 2.5 वर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी पुढं त्यांचा पक्ष फुटला. एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले. आता एकनाथ शिंदे साहेबांचे 61 आमदार निवडून आले आणि उद्धवजींचे 20च निवडून आले. मी आज जिकडं तिकडं बघितलं, म्हणलं उबाठाचे किती उमेदवार आहेत. तर ते म्हणले मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, कोई वहाँ गिरा, कोई वहाँ. 1 नंबर प्रभागात 1 सापडतोय, 2-3 प्रभाग गायब, त्याच्यानंतर एखादा सापडतोय आणि त्याच्या पलीकडं. आणि पवार साहेबांच्या पक्षाला तर अजितदादांच्या राष्ट्रवादींनी 5 जागा दिल्या. राजा उदार झाला, हाती 5 दिल्या, अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. 5 जागा ज्यांच्यावरती हा परिसर ही पंचक्रोशी, त्यांची खासदारकी इथली साहेबांची, त्यांच्या पक्षाला फक्त 5 जागा आहे. आणि 128 जागेपैकी फक्त 115 उमेदवार भेटलेत राष्ट्रवादीला. आणि तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतो ही महानगरपालिका आमच्याच ताब्यात येणार. अख्खा पॅनल सुद्धा नाही, पूर्ण पॅनल सुद्धा नाही. 128 पैकी 115च उमेदवार तुम्हाला भेटले. ते बी उमेदवार कोणते, आमच्याकडून गेलेले निम्मे अर्धे असतील. इकडून इधर नाही मिला तो नाराज होके उधर चलो, म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासात घेता का आमचा एबी फॉर्म, ते बी म्हणतो लावतो की लावा. अशा पद्धतीनं बेरीज करून त्यांची झालेली आहे. त्यामुळं मी मायबाप जनता जनार्दनाला तुम्हाला विनंती करतो की 100% ही महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्याच ताब्यात येणार आहे. शंकर भाऊ तिकडे आहेत, इथं महेश दादा आहेत, वाघेरे साहेब वगैरे सगळे मंडळी चिंचवडमध्ये सुद्धा आहेत. सगळीकडे जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं इथं सुद्धा
कमळाचे 4ही उमेदवार निवडून द्या, शेजारी सुद्धा कमळाचे 4ही निवडून द्या। आणि मी इथं दोघंही भालेकर आहे तुम्हाला, आणि दोन्ही वार्डाचे दोन्ही प्रभागाचे उमेदवार आहे। तुम्हाला एकच विनंती करीन की काबाड कष्ट करून पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आमचे लोक पै जमा करतात आणि पै जमा करून कुठेतरी एखादा प्लॉट घेण्याचा प्रयत्न करतात, एखादा फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतात। तोही प्रधानमंत्री आवास योजना माननीय देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय प्रभावीपणे राबवली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना त्याच्या 2.5 लाख रुपये मिळतात, पाहुण्या रावळ्याकडून 4-5 लाख रुपये घेतो, स्वतःचे 5-4 टाकतो आणि कुठेतरी फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतो। कुठं 2 गुंठे जागा घेण्याचा प्रयत्न, कुठं 3 गुंठे जागा घेण्याचे प्रयत्न करतो। प्रवीण भाऊ, पूर्वी अशा तक्रारी येत नव्हत्या, पण आता बऱ्याच तक्रारी आल्या। आमच्या माणसाकडून 13 लाख रुपये घेतले जातात, 15 लाख रुपये घेतले जातात, त्याला प्लॉटही नाही आणि पैसे मागायला गेल्यावर बी बघू नंतर अशा पद्धतीचे काही उदाहरणं परिसरामध्ये व्हायला लागली। असं जर झालं तर आमच्या माणसांना आधार द्या, एवढीच हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो। कारण आमचा माणूस मनगटानं तुमच्याबरोबर भांडू शकत नाही, आरडावारडा करूनही भांडू शकत नाही। आणि हे काही लोक म्हणजे हे तिसरेच लोक आहे, प्लॉटिंगवाली वेगळी जाते, हे आपल्या 18 पगड जातीत बसतच नाही, ही वेगळेच लोक त्या ठिकाणी असतात। आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आमच्या गोरगरीब लोकांकडे लक्ष द्या, त्यांची कृपया फसवणूक होऊन देऊ नका। मी बोलत असताना बरेच लोक माना डोलवत आहेत समोर, म्हणजे हे उदाहरणं घडतायत असं हे नम्रपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। त्यांच्यावरती थोडं लक्ष द्या, तुमच्या आधारावरती तुमच्या याच्यावरती आमचे लोक राहतात, तुम्ही आमच्या लोकांची फसवणूक होऊन देऊ नका। आणि ते 13 लाख 15 लाख दिल्यावर सुद्धा कधी कधी असं होतंय, आमचे पैसे परत द्या, जा 10 घेऊन, जा 5 घेऊन, जा 10 घेऊन, असे जर 2 आणि 3 वर्षात पैसे दिले तर सगळं आमचं डिस्टर्ब होतं, मुलाबाळांचं शिक्षणसुद्धा अडचणीत येते। म्हणून या बाबीकडे तेवढं लक्ष द्या अशा प्रकारची विनंती करतो। या 12 आणि 13 प्रभागाबरोबर प्रभाग 1 मध्ये सुरेश मेहत्रे, गणेश मळेकर, शीतल यादव आणि सोनमताई मोरे हे सुद्धा उमेदवार प्रभाग 1 चे आहेत। तिकडेही आपले लोक आहेत। आपल्या लोकांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला दिलेली आहे, जे संविधान आपल्याला दिलेले आहे, त्या संविधानामध्ये उमेदवारांनी, प्रचार करणाऱ्यांनी हात जोडून पाया पडून विनंती करणं, प्रसंगी पदर पसरणं, आमच्या मराठवाड्याच्या भाषामध्ये पदर पसरणं म्हणतो। पदर पसरायला उमेदवारांना कधी लाज वाटली नाही पाहिजे, कुठल्याही नेत्याला सुद्धा लाज वाटली नाही पाहिजे। मायबाप जनता जनार्दनाच्या पाया पडायला कधी लाज वाटली नाही पाहिजे। आपल्यापेक्षा जे वडीलधारा आहे 100% त्याचे पाय धरायला कधीच त्याला लाज वाटली नाही पाहिजे। मला स्वतःला सुद्धा वाटत नाही, मी 5 टर्मचा आमदार आहे, परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसाच्या पाया मी 100% पडतो। आणि ज्याची कंबर वाकत नाही पाया पडायला, त्याची कंबर नीट करण्याचं सुद्धा तुम्हाला येतं बरं का। जे वाकत नाही ना त्याला 15 तारखेला वाकून टाका बरं का। ज्याला वागता येत नाही, ज्याला नमस्कार करता येत नाही, पाया पडता येत नाही, त्यांनी राजकारण करू नाही। शेवटी मायबाप जनता जनार्दन तो मन देतोय आपल्याला 5 वर्षासाठी, हो पुठ्ठ्याच्या आड गेल्याच्या नंतर संपूर्ण भरोसा त्या ठिकाणी ठेवतो आणि आपलं बटन दाबतो, म्हणजे आपल्यावरती तो पूर्णपणे भरोसा ठेवतो। त्या मायबाप जनता जनार्दनाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो,
आणि नतमस्तक होऊन